नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 वाहतूक ट्रान्सपोर्ट. विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीची विविध साधने कोणकोणती आहेत हे आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेलं आहे. वाहतूक म्हणजे काय? वाहतूक म्हणजेच एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती किंवा मालाची ने-आण करणे होय. आपण कामानिमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि त्यासाठी वाहतुकीच्या या विविध साधनांचा उपयोग करतो. त्याचबरोबरीने माल जो तयार होतो तो माल सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं आवश्यक असतं. तर त्यासाठी वाहतुकीच्या विविध साधनांची आपल्याला आवश्यकता असते. We need different means of transport for traveling people or some goods. तर अशा प्रकारे रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग इत्यादी विविध प्रकाराने आपण वाहतूक करतो. ज्या देशाची वाहतूक व्यवस्था भक्कम व जलद असते त्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजेच वाहतूक हा देशाच्या विकासास अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे आणि त्यामुळे देशाचा विकास जलद गतीने होऊ शकतो. तर ही झाली वाहतुकीची विविध साधने. त्याचबरोबरीने आज आपण बघितलं तर रस्त्यावर विविध प्रकारची आपल्याला वाहनं दिसतात. लोहमार्ग आहेत, जलमार्ग आहेत. तर दैनंदिन जीवनात आज मोठ्या प्रमाणावर आपण वाहतुकीच्या या विविध साधनांचा बस, ट्रक, कार, त्याचबरोबरीने रेल्वे, ट्रेन, जहाजे, विमाने यांचा उपयोग करत आहोत, वापर करत आहोत. मोटरसायकल, ऑटो रिक्षा, कार, बस ही साधने आपण रस्त्यावर बघतो. तर रेल्वे म्हणजेच लोहमार्ग, त्यानंतर जहाजे म्हणजे जलमार्ग आणि विमाने म्हणजेच हवाई मार्ग होय. आता या वाहतुकीची ही जी आपण साधनं बघतो, कोणतीही गोष्ट आपण जर बघितली, आपण जेव्हा त्याच्यामध्ये आपला फायदा होतो आहे, पण कोणत्याही आपण म्हणतो की नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. वाहतुकीच्या बाबतीतही तसंच म्हणता येईल. वाहतुकीच्या या वेगवेगळ्या साधनांमुळे आपल्याला खूप सोय उपलब्ध झालेली आहेत. कमी वेळात आपण इतर ठिकाणी जाऊ शकतो. त्याचबरोबर या वाहतुकीच्या साधनांचे काही तोटेही आहेत. तर वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यासारख्या समस्या आज निर्माण होत आहेत. बघा, ट्रेन किंवा एरोप्लेन याच्या सहाय्याने आपण कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आपली कामं जलद गतीने होण्यास या साधनांचा उपयोग होतो. त्याचबरोबरीने या साधनांचा वापर केल्यामुळे आपण कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, वेळ वाचतो. त्याचबरोबरीने श्रमाची सुद्धा बचत होते. सो टाइम अँड एफर्ट आर सेव्ड. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी दूध, भाजीपाला, फळे तयार होतात, या नाशवंत वस्तू जर वेळच्या वेळी योग्य ठिकाणी पोहोचल्या तर शेतकऱ्याला सुद्धा त्याचं योग्य मोबदला मिळणं शक्य होतं. तर वाहतुकीच्या या साधनांमुळे योग्य वेळेत दूध, भाजीपाला, फळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं शक्य होतं आणि व्यापार वाढीला चालना मिळण्यास मदत होते. मुंबई, पुणे, नाशिक यासारखी जी शहरं आहेत, या शहरांना ग्रामीण भागामध्ये तयार झालेले ह्या भाज्या, फळे किंवा एकत्रित केलेले दूध हे या वाहतुकीच्या साधनांमुळे शहरात पाठवणं शक्य होतं.
त्यातून व्यापार वाढीला चालना मिळते आणि यातूनच राष्ट्रीय व जागतिक स्तरावर वस्तूंची देवघेव शक्य होते. आपल्या देशात वाहतूक करण्यासाठी रस्त्यावरील विविध वाहने, रेल्वे यांचा वापर केला जातो. परंतु आज प्लेन, बोट, जहाजे यामुळे फक्त आपल्या देशातच हा व्यापार वाढीला चालना देणं शक्य झालेलंच आहे. त्याचबरोबरीने आपल्या देशातून दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशात ने-आण करण्यासाठी या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग होत आहे आणि त्यासाठी मोठमोठी जहाजे, विमाने यांचा वापर केला जातो. रस्ते, हवाई मार्ग, जलमार्ग यातून जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडले जातात. बघा, मोठ्या प्रमाणावर तयार झालेली ही भाज्या, फळे या वस्तू जर योग्य वेळेमध्ये शहराच्या ठिकाणी पोहोचल्या तर त्या ठिकाणी सुद्धा लोकांना त्या सहज उपलब्ध होऊन त्यामुळे शहरातील लोकांनाही त्याचा फायदा होतो आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना किंवा लोकांना योग्य तो मोबदला मिळाल्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. तर अशा प्रकारे विविध वस्तू लोकांना सहज उपलब्ध होणं वाहतुकीच्या साधनांनी शक्य झालेलं आहे. वाहतुकीच्या साधनाने फक्त वेळ, काम जलद होणं किंवा वस्तू उपलब्ध होणं एवढंच शक्य झालेलं नाही आहे, तर पर्यटन क्षेत्राला सुद्धा फार मोठा फायदा झालेला आहे. मोठमोठी शहरं किंवा देश पाहण्याची संधी या वाहतुकीच्या साधनांनी आज उपलब्ध करून दिलेली आहे. फ्रान्स, दुबई, हाँगकाँग, केरळ, काश्मीर, कन्याकुमारी यासारखी आपल्या देशातील तसंच परदेशातील शहरं पाहणं, निसर्ग सौंदर्य टिपणं म्हणजेच पर्यटन जे आहे, हे पर्यटन क्षेत्र आज या वाहतुकीच्या साधनांमुळे शक्य झालेलं आहे. त्या क्षेत्राला सुद्धा वाहतुकीच्या या साधनांनी खूप मोठा फायदा करून दिलेला आहे. पर्यटनाबरोबरच आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधाही गतिमान झालेल्या आहेत. आज उच्च शिक्षणाच्या असंख्य संधी मुलांपुढे उपलब्ध आहेत आणि उच्च शिक्षणासाठी आज मुलं एका देशातून दुसऱ्या देशात जात आहेत, आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावत आहेत. थोडक्यात विविध प्रकारच्या या वाहतुकीच्या सोयीमुळे जग आज अगदी जवळ आलेलं आहे. बघा, आपण आज बघत आहोत की अगदी जग जे आहे हे अगदी जवळ झालेलं दिसतंय. तुम्हाला या चित्रामध्ये आपली जणू ही पृथ्वी आणि या पृथ्वीवरचे हे विविध देश जे आहेत हे आपल्या आवाक्यात आलेले आहेत. आपण या वाहतुकीच्या साधनांमुळे त्यांच्या जवळ जाऊ शकत आहोत. तर वाहतुकीचे फायदे: कामे जलद गतीने होतात, वेळ व श्रमाची बचत होते, व्यापार वाढीस चालना मिळते, जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडले जातात, विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले जाते आणि पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान होत आहेत. तर आपण आज वाहतुकीचे फायदे कोणकोणते आहेत यावर चर्चा केली. यावर आधारित काही एक्सरसाइज तुम्हाला या ठिकाणी मी दिलेले आहेत. बघा, अनस्क्रॅम्बल द फॉलोइंग वर्ड्स अँड देन मॅच देम विथ द राईट इमेज. तुम्हाला काही चित्र दिसत आहेत, शब्द तुम्हाला योग्य प्रकारे जुळवायचे आहेत आणि त्या चित्राशी जोडून घ्यायचे आहेत. पहिला शब्द आहे बघा बोट, दुसरा शब्द आहे ट्राम, तिसरा शिप, चौथा शब्द आहे बायसिकल,
नेक्स्ट प्लेन, टॅक्सी, balloon and helicopter. Okay. Next, can you guess? I have a bell and a loud whistle. I can carry lots of things and people. I may be long, I may be short. My wheels roll on my rails. Can you guess this? Yes, you are right. I am a train. Next, I have two wheels. I have no motor. Sometimes I have a bell or horn. You can ride on me. Who am I? Two wheels, no motor. Yes, I am a bicycle. Next, I have no wheels or wings. The wind makes me move. You could sail me on a little pond. We could sail the seven seas. I am a boat. Next, I am very fast. I carry passengers from city to city. I can fly for hours and hours. I land at airports. I am a plane. I am difficult to ride but lots of fun. You push, I zoom. We roll along. Do not forget your helmet when you ride on me. I am a motorbike or scooter. Okay. So in this way we solve these puzzles. आज आपण वाहतुकीचे फायदे कोणकोणते आहेत यावर माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये वाहतुकीच्या या विविध साधनांमुळे होणारे परिणाम कोणकोणते आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. भेटूया पुढच्या भागात. थँक यू.